रविवारची सकाळ. शिरूर तालुक्यातील खंडाळे घाटाच्या एका निर्जन आणि ओसाड कंपनीच्या मागे अचानक दुर्गंधी पसरते. सकाळी 11:30च्या सुमारास एका पादचाऱ्याला ही दुर्गंधी जाणवते आणि तो तातडीने गावच्या पोलीस पाटील सीमा खेडकर यांना कळवतो. सीमा खेडकर आपल्या पतीसह आणि काही ग्रामस्थांसह घटनास्थळी पोहोचतात. तिथे त्यांना दिसतात एका तरुण महिलेचा आणि 2 लहान मुलांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह. हे दृश्य पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. लगेचच रांजणगाव MIDC पोलिसांना कळवले जाते आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल होते. पोलिसांनी पंचनामा केला असता मृत महिला अंदाजे 25 ते 30 वयोगटातील असल्याचे लक्षात येते. तिच्या शेजारी 1.5 ते 2 वर्षांचे आणि 4 ते 5 वर्षांचे 2 लहान मुलांचे मृतदेहही आढळतात. या तिघांचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला होता. मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट होते, पण पावसामुळे मृतदेह पूर्णपणे जळू शकले नाहीत. घटनास्थळी अजूनही पेट्रोलचा वास येत होता. या महिलेच्या उजव्या हातावर जय भीम असे गोंदलेले स्पष्टपणे दिसत होते, पण या व्यतिरिक्त ओळख पटवण्यासाठी कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. मृत महिला परिसरात कामगार म्हणून राहत होती का? कुणाकडे भाड्याने राहत होती? याचा शोध घेतला जात आहे. श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील खुणा, वस्तू आणि इतर पुराव्यांवरून तपास सुरू आहे. मात्र पावसामुळे तपासात अडथळे निर्माण होत आहेत. पोलिसांनी परिसर पिंजून काढला असून स्थानिक गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. महिलेच्या डोक्यावर मारहाणीच्या खुणा आढळल्या असून हल्लेखोरांनी खून केल्यानंतर मृतदेह निर्जन स्थळी आणून जाळण्याचा प्रयत्न केला असावा, अशी पोलिसांची प्राथमिक शंका आहे. आजही या तिघांची ओळख पटलेली नाही. गावात आणि परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांसमोर एकच पुरावा, महिलेच्या हातावर गोंदवलेलं जय भीम, आणि यावरूनच पुढचा तपास सुरू आहे. हल्लेखोर कोण, हत्या का करण्यात आली, हे अजूनही गूढ आहे. पोलिसांची तपासाची शर्यत सुरू आहे आणि संपूर्ण पुणे जिल्हा या तिहेरी हत्याकांडाने हादरून गेला आहे.